गोकुळ सोबत गोकुल। परप्रांतीयांकडून 18 लाख किमतीचे सोन्याचे दागिने ताब्यात। जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरी येथील सोने व्यापारदार शैदुल शेख याचे SRS बँगल नावाचे सोन्याचे दागिने बनवण्याचे दुकान आहे। त्यामध्ये बंगाली कारागीर कामाला आहेत। त्यापैकी संशयित नाजिबुल औलाद अली शेख या कारागिरीने 14 एप्रिल रोजी सकाळी 20 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले। याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना योग्य ते मार्गदर्शन करून तपासाबाबत सूचना दिल्या। पोलीस अधीक्षकांच्या सूचनानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथक तयार केले। गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असतानाच पथकातील पोलीस अंमलदार परशुराम गुजरे व योगेश गोसावी यांना संशयित रविवार पेठ पुणे या ठिकाणी त्याच्या मित्राकडे गेला असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पुणे येथे जाऊन संशयित नाजिबुल औलाद अली शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 18 लाख रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले। याबाबतचा पुढील तपास जुना राजवाडा पोलीस करत आहेत। या प्रकरणात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अजित टिक्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार परशुराम गुजरी, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी आदींनी सहभाग घेतला। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।